माझं असं मत आहे की ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आजही खूप उत्तम सुरू आहेत. त्याचं क्रेडिट फक्त तिथल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाच द्यावं लागेल. दिल्ली म्हणजे भारताच्या राजकारणाचा असा खुला रंगमंच आहे तो. विद्यापीठ आणि महाविद्यालय हे नेते घडवणारे कारखाने आहेत. मी खरं बोलतोय की त्या खेचरवाल्यांनी आमच्याकडून एकही रुपया मानधन घेतलं नाही. सामान्य मुलांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर का चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म द्यायचा असेल तर महाविद्यालयीन निवडणुका झाल्या पाहिजे. ते जवळकरांचा वारसा जपणं तुमचं माझं कर्तव्य आहे, ते आम्ही पार पाडलं. तर इतकं आपण मॅच्युअर्ड झालो की मी एकच सांगत असतो कोणालाही, खचायचं नाही. त्याला काय होईल ते होईल, आपण पाहून घेऊ ना. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रमाथी गिड्डे पॉडकास्ट विथ प्रमाथी क्रॉनिकल्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. महाराष्ट्रातील समतावादी व पुरोगामी विचारांचे विद्यार्थी नेते आज आपल्यासोबत येथे उपस्थित आहेत. आकाश दादा, आपल्या पॉडकास्ट वरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मी तुमचा एक लेख वाचला होता, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनावरील भरपूर गोष्टी लिहिल्या, जो की मला खूप खूप आवडलाय. सुंदर आहे, सुरेख आहे. तुमच्याबद्दल भरपूर जणांना माहित नाहीये. असे खूप जण असतात जे रील्स वरती फेमस असतात, जे युट्यूबला फेमस असतात. तुम्ही युवा पिढीमध्ये भरपूर फेमस झाला होता तुमच्या कॉलेज डेज मध्ये. तुम्हाला त्याबद्दल एक छोटासा तुमचा इंट्रो कसा देऊ वाटेल त्या डेज साठीचा? पहिलं तर तुम्ही वाचलं एवढं मोठं आर्टिकल, हीच आमच्यासाठी खूप कौतुकाची बाब आहे. कारण या व्हिडिओच्या जगात सध्या फेसबुकवर किंवा आणखीन कुठल्या सोशल मीडिया साईटवर लिहिल्याच्या नंतर ते वाचलं जातं का नाही, हे आता फार आमच्या समोरचा प्रश्न आहे. तरी पण आपण लिहित असतो. आताच माझा 30वा वाढदिवस झाला, तर त्या अनुषंगाने मी ते आर्टिकल लिहिलं होतं. आणि ते आर्टिकल लिहित असताना एकूणच आतापर्यंतचा आपला प्रवास कसा राहिला, काय चढ उतार आले, मला असं वाटलं की हे लिहित राहिलं पाहिजे. आपण जे करतोय ते लोकांना आपल्या परीने आपण व्यक्त होत राहिलं पाहिजे. आणि त्यातून मग मी ते आर्टिकल त्यावेळेस लिहिलं होतं. आणि ते कदाचित तुमच्या वाचनात आलं, तुम्ही ते संपूर्ण वाचलं. हे आमच्यासाठी खरं तर कौतुकाची बाब आहे की आपलं लिहिलेलं वाचलं जातंय, त्याची दखल घेतली जाते. आता ते 2 टप्प्यात होतं. म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला तो एकदमच पहिलं स्किप करून थेट कॉलेज जीवनातच घेऊन गेलात. पण अं, त्यावेळेसचे दिवस वेगळे होते. बिफोर कोविडचा तो काळ होता आणि महाविद्यालयीन जीवनात वावरत असताना एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आपल्यात असते. आणि त्या पद्धतीने आम्ही त्यावेळेस काम करत होतो. खूप लोक त्यावेळेस जोडली, पुढे येईलच ते सगळं. लोक जोडली, त्यांना सोबत घेऊन काम करत आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. हे म्हणजे तुम्ही तुमचं एक टोटल व्ह्यू दिला, समरी दिली आहे मला. मला तुमच्या पहिले 15 वर्षांमध्ये तुम्ही कसे ते क्षण जगलाय, किंवा तुमचं बालपण कसं होतं, तुम्ही काय तुमच्या लाईफमध्ये त्यावेळेस काही चॅलेंजेस झाले का? कारण की लहानपणी तर शक्यतो आपल्याला असं कधी असं काही दडपण नसतं, आपल्यावरती काही जबाबदाऱ्या नसतात. मग तुमचं ते लहानपण कसं होतं? खरं तर मी त्यात उल्लेख केलाय की पहिली 15 वर्ष ही साधारणतः जवळपास सगळ्यांचीच ही बिना जबाबदारीची वर्ष असतात, की त्यात आपल्याला विशेष अशी काही जबाबदारी नसते. मुळात आपण कुठं जन्माला येतो, कोणत्या गावात येतो, कोणत्या शहरात येतो, हे काय आपल्या हातातल्या गोष्टी नाहीयेत. परंतु जन्माला आल्याच्या नंतर जे आपलं बालपण असतं, हे सगळे आपले शालेय जीवनातले सगळे सहकारी, अगदी बालवाडीपासून आता हे प्ले ग्रुप, नर्सरी वगैरे हे खूपच अलीकडच्या काळात ह्या कन्सेप्ट सगळ्या हो. आपल्या इथं आल्या. परंतु त्यावेळी बालवाड्या असायच्या. 5-6 वर्ष वय झाल्याच्या नंतरच हो. शाळेत आपण जायचो. आणि तत्पूर्वी मग ते घरी त्यावेळेस आमच्या इथं जे एक ग्रामीण कल्चर मध्ये आमची वाढ झाली सगळ्यांची, आमच्या त्यावेळेसच्या सगळ्या सहकाऱ्यांची.
शहर जवळ होतं पुणे शहर, परंतु काय इतका आत्ताच्या इतका कनेक्टिव्हिटी त्यावेळेस पण Right. नव्हते. हो, हो. आणि त्यामुळे आमच्या इथं पहिल्या 15 वर्षात प्राथमिक शिक्षण आमचं आमच्या गावातच झालं, होळकरवाडीत. होळकरवाडी हा, हडपसर मध्ये होळकरवाडी हे एक गाव आहे. नाही नाही, हडपसर सर तर वेगळं. ओके होळकरवाडी स्वतंत्र आयडेंटिटी आहे. ओके म्हणजे ओके हडपसर सारखं उपनगर जवळ असलं म्हणून हा आम्ही काही त्यांच्यात मोडत नाही. बर आम्ही एक वेगळी आयडेंटिटी आहोत हम्म. पूर्वीपासूनच. शाळा आपण होळकरवाडी मधून केली आहे, तिथला अनुभव कसा होता? काय सांगसाल तुम्ही तुमच्या शाळेबद्दल? त्यावेळेस आमच्या होळकरवाडीत तेवढी एकमेव प्राथमिक शाळा होती जी की जिल्हा परिषदेची होती, मराठी माध्यमाची. पहिली ते बालवाडी तिथंच झालं, हम्म. सरकारच्याच शाळेत. हा. आणि पहिली ते चौथीचं शिक्षण आमचं त्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झालं. त्यावेळेस आता ज्या पद्धतीने खाजगी शाळांचं प्रस्थ आमच्या आजूबाजूला वाढलंय, त्यावेळेस इतके काही ऑप्शन नव्हते. हम्म. त्यामुळं तिथंच शाळेत जाणं अपरिहार्य होतं, म्हणजे त्याला काही दुसरा पर्यायच नव्हता. माझं असं मत आहे की ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आजही खूप उत्तम सुरू आहेत. त्याचं क्रेडिट फक्त तिथल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनाच द्यावं लागेल. काही एक 2-4 अपवाद सोडले तर मी खूप खात्रीने सांगू शकतो, आता राज्यात आमचं इतकं फिरणं होतं, की ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक जितके इनोव्हेटिव्ह पद्धतीने त्या शाळा चालवतायत, दुर्गम भागात आहेत बऱ्याच ठिकाणी, ते खूपच कौतुकाची बाब आहे. आणि मग अशीच आमची जिल्हा परिषद शाळा होती. त्यावेळी दुर्गम असल्यासारखंच आमचं गाव होतं. मग अगदी हडपसरला जायला लागलं किंवा जाणं पण खूप मोठी गोष्ट त्यावेळेस वाटायची आमच्या इथं. आणि मग अशा शाळेत आम्ही शिकलो. नवीन कोविड स्कूल होती, मुलं मुली एकत्र, तसंच जेडपीच्या शाळांमध्ये असतं. तर मित्र झाले नवीन खूप. धमाल आयुष्यातली जी धमाल असलेली 4-5 वर्ष होती ना, तर ती त्या झेडपीतली शाळेत आमची होती असं मला तरी वैयक्तिक वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौथीत इतिहास शिकवला, ते संदर्भ अजूनही लक्षात आहेत, हम्म. राहतात. पहिल्यांदा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौथीत त्यावेळेस शिकलो पाठ्यपुस्तकांमध्ये. ते शिक्षकांनी ज्या पद्धतीने शिकवलं ते अजूनही लक्षात आहे. हम्म. म्हणजे हे त्यांचंही कौतुक आहे. म्हणजे आणि सगळी मुलं सगळेच आमचे म्हणजे त्या शाळेत सगळेच आपले भावकीतले सगळी आजूबाजूची सगळी मित्रमंडळी ना, म्हणजे असं एकत्र. काय हे नाही. म्हणजे ते बरेच मित्र अजूनही सोबत आहे. अगदी न कळत त्या वयात झालेली मित्र काही अजूनही सोबत आहेत. म्हणजे ते तो काळच तसा होता. सोशल मीडिया नव्हतं, बाकी बरोबर डिस्ट्रॅक्ट करणारी माध्यमच नव्हती. म्हणजे Right. काय आता आपण पाहतो की लहान मुलं फोन दिल्याशिवाय जेवण करत नाही. त्यावेळेस पालकांकडेच फोन नव्हते. म्हणजे काय विषयच आहे. आत्ताचे विषयच त्यावेळेस काही नव्हते. एकदम वेगळं होतं. म्हणजे हे 19 बॉर्न जी मुलं आहेत ना, त्यांनी खूप स्थित्यंतर पाहिली. आधुनिक काळ हे सगळं, Right. टेक्नॉलॉजी सगळं पाहिलं. मग त्या काळात आपण सगळेजण आलो, हे आपलं पण भाग्य आहे खरं तर. चौथी इथं पूर्ण झाल्याच्या नंतर Okay. हम्म. आम्हाला घरच्यांनी साधना विद्यालय हडपसरला, हम्म. तिथं शाळेला पाठवलं. साधना म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं ते साधना शैक्षणिक संकुल आहे. खूप मोठं संकुल, खूपच मोठं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी हो. रयत शिक्षण संस्था स्थापन केली. आणि साधनेचा पण खूप मोठा इतिहास. म्हणजे आता ते 5वीला ते तशी शिक्षणासाठी जात असताना काही ते सगळ्या कल्पना असायचं काही कारण नाही की काय आहे ही शाळा वगैरे. पण तिथं शाळेत घातलं. हम्म. आता इथं आम्ही हार्डली आमचं 40 एक जण असू एका वर्गात, मुली धरून. हो. आणि तिथं फक्त मुलांची शाळा आणि एका वर्गात 70-80 मुलं, एका येते. तर मग तिथं गेलो आणि इतक्या गर्दीत गेलो, इतक्या छोट्या प्लेस मधून एवढ्या मोठ्या गर्दीत गेलो, तर ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागला. पण झालं ऍडजस्ट. आणि इथं जसं वैयक्तिक लक्ष आमच्या 1 to 1 विद्यार्थ्यांवर असायचं शिक्षकांचं, तर तिथं ते कमी झालं. हँडबॉल हे कल्चर महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं रुजवलंच त्या साधना विद्यालयानं. साधना विद्यालयाचं हँडबॉल ह्या विषयात इतकं ते इतके अनभिषिक्त सम्राट होतं ती शाळा, की
संपूर्ण राज्यात सुरुवातीला संपूर्ण राज्यात साधनाची टीम म्हणली की धडकी भरायची राज्यभर. आणि मग तिथं मी हँडबॉल खेळायला लागलो. उत्तम म्हणजे 8वीला आणि तेव्हापासून लीडच करत आलो. म्हणजे लिडरशिप ही जी असते ना गुण, तो कधी कधी काय असतं, काही गुण उपजत आपल्यामध्ये असावे लागतात. मग ते साधनाला आम्ही ते प्रॅक्टिस करायचो. शाळा सुटल्याच्या नंतर दुपारची बॅच ना, मग शाळा सुटल्याच्या नंतर प्रॅक्टिस करायची संध्याकाळपर्यंत फ्लडमध्ये. आणि मग ती प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर मला आठवते पहिली मॅच आठवते, आंतरशालीय हँडबॉल स्पर्धेतली. आम्ही एक महिनाभर आधी हँडबॉल म्हणजे काय, क्रिकेट म्हणजे रेग्युलर रुटीन मधला खेळ ना, आपल्याला बॅट धरायची बॉल खेळायचं. हँडबॉल म्हणजे खूप बेसिक पासून आपल्याला ते शिकण्यासारखं होती गोष्ट. मग काळे पडळला प्रगती महाविद्यालय, तर तिथं त्या स्पर्धा होत्या. 8वीला होतो मी आणि आम्ही अगदी 15 दिवसात बेसिक हे करून तिथं गेलो खेळण्यासाठी. तर आमच्या समोर पहिली मॅच आहे ना, सेंट विन्संट म्हणून पुण्यातली एक नामवंत शाळा आहे, तिथे त्यांची मुलं आणि ती कॉन्व्हेंटची मुलं दष्टपुष्ट. आम्ही आपली अशीच ग्रामीण भागातली इकडून तिकडून गोळा झालेली सगळी मुलं. तर पहिली मॅच आम्ही तिथं खेळलो. तर त्या नॉकआउटच्या मॅच असतात, हारले की बाहेर. तर मला आठवतं एक 16-1 अशा गोलच्या फरकाने आम्ही हारलो ती मॅच पहिली. पण काय नवीनच होतो, शिक्षकांना तेच अपेक्षित होतं, हे काय. पण त्यानंतर ते वर्ष गेल्याच्या नंतर हँडबॉल ह्या विषयात ज्या पद्धतीने आमचा वावर राहिला, तो खूपच वेगळ्या प्रकारचा होता. म्हणजे तिथून मग ज्युनियर कॉलेज तिथंच, मग आम्ही प्रॉपर झालो. म्हणजे राज्यात हँडबॉल ही संकल्पना साधनेने कशी रुजवली, तर ते समजत गेलं ना नंतर. मग ते आणखीन खोल 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 प्रॅक्टिस, प्रचंड प्रॅक्टिस, त्यात खूप काळ गेला. म्हणजे त्यात खूप हे गेलं. हँडबॉल ह्या विषयात माझा शालेय जीवनातला आणि महाविद्यालयीन जीवनातला खूप वेळ गेला, प्रचंड वेळ गेला. मग नंतर ते पुढे येईलच. समजा आम्ही ऑल इंडिया खेळायला ज्यावेळेस गेलो जयपूरला, आणि आमचा संघ होता तो खूप वर्षांनी क्वालिफाय केलं त्यांनी ऑल इंडिया गेम्सला. विद्या युनिव्हर्सिटी गेम्सचं काय असतं की आधी झोन वाईज होतात, वेज झोन, महाराष्ट्र, गुजरात, MP, राजस्थान, हे 4 वेज झोनला असं झोन वाईज आधी होतं. आणि मग त्यातून 4 टीम क्वालिफाईंग होऊन ऑल इंडिया टुर्नामेंट होती. तर आम्ही ज्यावेळेस ऑल इंडिया खेळायला गेलो, क्वालिफाय होऊन जयपूरला ते सगळं झालं होतं. तर तिथं आम्हाला पंजाब च्या विद्यापीठातले काही जुने सिनियर प्लेयर भेटले आणि त्यांना कळलं की पुणे युनिव्हर्सिटी क्वालिफाय केले. काय होतं की एक काळ होता, ते सगळ्या हँडबॉल मध्ये साधना विद्यालय आणि ते सगळे खेळाडू तर कंटिन्युअस पुणे विद्यापीठ ऑल इंडिया खेळायचंच. पण नंतर मधल्या काळात काय झालंय की हे स्पोर्ट्स पॉलिटिक्स, वेस्ट लेवलचं सगळं स्पोर्ट्स पॉलिटिक्स आणि हे सगळं, त्यात खूप लॉस झाला खेळाडूंचा पण आणि त्या खेळाचा पण. आणि हे फार दुर्दैव आहे, ह्या देशाचंच दुर्दैव आहे, आपल्या राज्याचं दुर्दैव आहे. प्रत्येक खेळात 2-2 असोसिएशन, 3-3 असोसिएशन, फार खेळाडूंच्या गुणवत्तेची त्या खेळाची वाट लावून टाकल्या ह्या सगळ्या लोकांनी. पहिल्या हे जे असोसिएशन वगैरे चालवतात ना, त्यांनी, अपवाद एखादं दुसरं असेल. तर मग त्यात लॉस असा झाला की पुणे विद्यापीठाला चांगले प्लेयर्स मिळत नाहीये. पुणे विद्यापीठाने 10-15 वर्षात क्वालिफायच नाही केलं. आणि सोडून इतक्या वर्षांनीच यांनी क्वालिफाय केलं, ते पण जी होस्ट टीम होती त्यांना हरवून. तर त्यांच्यासाठी कुतूहल झालं ना की अरे बापरे, असं काय झालं तिथं. तर मग त्यावेळेस त्यांनी विचारलं आम्हाला की तुम आप साधना विद्यालय से हो क्या, आप इनको जानते हो क्या. म्हणजे अभिमानाची गोष्ट होती की आम्ही जिथं आपली सुरुवात झाली ते इतकं रेकॉग्नाइज केलं जातं त्या गोष्टीला. ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेस. मग आणि मग ज्युनियर कॉलेज तिथंच झालं, कॉमर्स केलं, 11वी-12वी कॉमर्स. ऍडमिशनचा विषय नव्हता. मार्क्स काय होतं, तुमच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा तुमचं व्हॅल्यू ऍडिशन असेल, तुमची मार्क्स काय फार इतकं इम्पॉर्टन्स त्याला दिला जातो असं मला वाटत नाही. मग मला 10वीला किती मार्क्स पडले ह्याचं काय कॅल्क्युलेशन त्यावेळेस शाळेने नाही केलं का. मी खेळतच तसं होतो आम्ही सगळे. 11वीला कॉमर्सला ऍडमिशन झालं, 11वी-12वी तिथंच झाली साधना विद्यालयात, R.R. शिंदे ज्युनियर कॉलेज येते. आणि मग त्यानंतर मग पुढचा प्रवास. आणि त्यात काय झालं मधल्या काळात की मी 10वी पास झालो 9ला आणि 11वीला चाणक्य मंडलला
चा एक फाउंडेशन कोर्स आहे, तिथं आमच्या घरच्यांनी मला ऍडमिशन घेऊन दिलं. आणि ती माझी पहिली वेळ पुण्यात जाण्याची, पुण्यातल्या लोकांसोबत इंटरॅक्ट होण्याची. अभय, तुम्ही ग्रॅज्युएशनला मॉडर्न कॉलेजला होता. मॉडर्न कॉलेज पुण्यामधील खूप फेमस कॉलेज आहे, सगळ्यांना माहिती आहे. मॉडर्न कॉलेजमध्ये आधी अशा काही गोष्टी झाल्या का की लाईक तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगायचंय, किंवा आधीचं मॉडर्न कॉलेज कसं होतं आणि आत्ताचं मॉडर्न कॉलेजमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? नाही, आधीचं आणि आत्ताचं असं काही मला फरक नाही करता येणार. कारण आधीच माझ्या आधी कसं होतं हे मला माहित नाही. हा. आणि मी तिथून पास आउट होऊन साधारणतः 2018 वगैरे बाहेर पडलो. मी तिथं BA केलं, ओके. MA केलं इकॉनॉमिक्स मध्ये, आणि MA केलं पॉलिटिकल सायन्स मध्ये, जी पहिली बॅच आमची तिथं. असे ह्या 3 पदव्या घेऊन मी तिथून बाहेर पडलो. मॉडर्न कॉलेजला मला काही 12वीला असे खास मार्क्स नव्हते की ज्यामुळे मला मॉडर्न कॉलेजला त्यावेळेस ऍडमिशन मिळेल. परंतु मी मागे सांगितल्याप्रमाणे मी हँडबॉल खेळायचो आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीने ते रिप्रेझेंट करायचो. आणि त्या स्पोर्ट्स कोट्यातून ऍक्च्युली मला ऍडमिशन मिळालं होतं. आणि वर्ग आणि माझा संबंधच त्यावेळेस नव्हता. माझा आणि कॉलेजचा संबंध ग्राउंड, फिजिकल एज्युकेशनचं डिपार्टमेंट आणि आम्ही. हँडबॉल ह्या विषयाने माझ्या आयुष्यातला खूप वेळ घेतलेला आहे आणि त्यांनी खूप शिकवलं सुद्धा. म्हणजे जो माणूस म्हणून एखादी व्यक्ती घडते, लिडरशिप क्वालिटीज येतात, हार पचवायला आपण शिकतो, हे सगळं तुमच्याकडे ते खिलाडी वृत्ती असेल आणि त्यात तुम्ही वावरत असाल तर ते होतं. आणि मग एकूणच हे सगळं सामाजिक राजकीय वातावरण असं होत होतं की तिकडं आपण आकर्षित होत होतो. त्यातून मग महाविद्यालयात इंटर ज्या निवडणुका झाल्या त्यात मग सहभागी झालो आम्ही. तुमचं तिथून म्हणजे वाटचाल सुरू झाली हा, का म्हणजे काय होतं, राजकारणाची? आपल्या इथं खुल्या विद्यापीठ निवडणुका नाहीयेत आपल्या राज्यात. तर ते प्रातिनिधिक स्वरूपात निवडी केल्या जातात. म्हणजे क्लासचे टॉपर्स घेतले जातात. आता टॉपर्स असण्याचा आपला काही संबंधच नव्हता त्यावेळेस. BA चा टॉपर, MCOM चा टॉपर, असं ते एका एका वर्गाचे टॉपर्स. तर मला रिप्रेझेंटेशन मिळालं स्पोर्ट डिपार्टमेंट मधून. ओके. स्पोर्ट, NSS, NCC हे बाकी कल्चरचे डिपार्टमेंट होते. मला स्पोर्ट्स मधून रिप्रेझेंटेशन. मला एक निवडणूक आठवती पहिली, ज्यावेळेस मला रिप्रेझेंट केलं गेलं. आणि मग सगळ्यांचं काउन्सिल बसतं कॉलेजमध्ये. आणि हे साधारणतः 50-60 लोकांचं काउन्सिल होतं. म्हणजे किती कोर्स कॉलेजमध्ये चालवले जातात. तर 1 to 1 निवडणूक लागली. मी त्यात अर्ज भरला की मला महाविद्यालयाचा GS व्हायचंय. UR त्याला म्हणतात, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह. तर माझ्या समोर एक मुलगा होता, NSS डिपार्टमेंटचा मुलगा होता, आणि मी असं समोरासमोर होतं. तर मला असं वाटलं की चला, जर 1 to 1 झाली ही फाईट तर आपल्याला जरा गडबड आहे. कारण अवघड जाईल. कारण स्पोर्ट डिपार्टमेंटचं त्या अर्थाने असं बाकी विद्यार्थ्यांशी काही संबंध नसतो, पण NSS चा असतो. मग ते कॅम्प वगैरे असतात त्यांचा असतो. सो मग मला वाटलं की ही निवडणूक अवघड जाईल. मग मी काय केलं की NCC मधून एक मुलगी रिप्रेझेंट झाली होती तिथं. तर मी तिला लाडी गोडी लावून उभं केलं की थर्ड उमेदवार म्हणून, कॅन्डिडेट म्हणून, की बाबा ही थोडेफार, आणि ही ती ज्या डिपार्टमेंट मधून एज्युकेशनल येत होती, सायन्स वगैरे, तर ते NSS ला मत तिथून जाऊ शकत होती. सो मी असा विचार केला की आपण हिला उभं करू, म्हणजे ही वोटिंग कट करेल, नाही का, विभागतील, मतदान विभागलं जाईल, असं त्यावेळेस होतं. पण गंमत अशी झाली की आम्ही दोघं पडलो आणि ती मुलगीच निवडून आली. तिने तुम्हाला मागे काढून हा, म्हणजे मला असं वाटलं की हे मतं खाईल त्याची आणि आपल्याला त्याचा फायदा होईल थोडासा. तीच निवडून आली. अशा गमती जमती झाल्या. मग पुढच्या वेळेस परत स्पोर्ट डिपार्टमेंटनी मला रिप्रेझेंटेशन दिलं आणि मग मी त्यावेळेस पण NSS मधूनच माझ्या समोर कॅन्डिडेट होती, फाईट 1 to 1 केली. पण ती खूप एकतर्फी निवडणूक मग मी जिंकलो दुसऱ्या वेळेस झालेली. म्हणजे मला त्यावेळेस 38 वगैरे वोटिंग झालं, समोर 10-12 वोटिंग, म्हणजे एकदमच एकतर्फी निवडणूक. त्यावेळेस आम्ही खूप फिल्डिंग लावलेली, म्हणजे फार सिरियसली. ती हे पहिली निवडणूक अशी उगाच टाइमपास वर घेतलेली. दुसरी निवडणूक फार सिरियसली त्यावेळेस आम्ही केली. अगदी गावाकडे असणारे जे होते टॉपर, त्यांना ती गावाकडून घेऊन येणे,
जे वोटिंगला आज जायचंय ना त्यावेळेस कॉलेजला आय कार्डचं फार महत्व असायचं. आता आपण काही इतकं त्यावेळेस आमचे जे कार्यकर्ते होते काही ते आय कार्ड काढून घ्यायचे दारात टॉपरचे, आणि टॉपर आपली साधी पोर असतात. आय कार्ड काढून घ्यायचं, जर सांगायचे की आकाशला मत देऊन ये आणि ते आम्हाला दाखव आणि तरच तुझं आय कार्ड मिळणार. म्हणजे अशा पद्धतीने करून पहिली ती दुसरी खऱ्या अर्थानं पण ती पहिली निवडणूक मी जिंकली. हे तुमचं झालं कॉलेज लाईफ, ग्रॅज्युएशन लाईफ. दिल्ली भारताची राजधानी आहे. इतिहास आणि आधुनिकतेचा संगम आहे दिल्ली. तुम्ही 1 वर्ष दिल्लीमध्ये होतात. आयुष्यामध्ये किती प्रभाव झाला, किंवा दिल्ली म्हणजे दिल्लीत गेलं की जग जिंकलं. म्हणजे दिल्ली इज लाईक खूप मोठं शहर आहे आणि दिल्लीमध्ये गेलं की माणूस बदलतो. ज्याची दिल्ली त्याचा देश. ज्याची दिल्ली त्याचा देश. तर काय अनुभव होता दिल्लीमध्ये तुमचा? ते फार इंटरेस्टिंग आहे. मी काय झालं, कॉलेजमध्येच आम्हाला असं वाटलं की आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू आणि अधिकारी होऊ. तर इथं काय महाविद्यालयात मी सांगितलं की UR झालो, GS झालो. मग या चळवळीचं जरा वेळ लागलं की आपण ह्या विद्यार्थी चळवळीत काम केलं पाहिजे आणि मग अभ्यास करायचं तर आपल्याला हे असं नाही जमणार, आपल्याला पूर्ण वेळ द्यावा लागणार. म्हणून मग मी दिल्लीला गेलो. त्यावेळेस तुम्ही हँडबॉल खेळत होता हँडबॉल कॉलेजमध्ये मी हँडबॉल कंटिन्यूस खेळत आणि होतो. दिल्लीला गेल्या? नाही, मग काय झालं, संपलं ना माझं इथलं शिक्षण आणि मग मी दिल्लीला गेलो. दिल्लीला गेल्याच्या नंतर मोटिव्ह हे होतं की पूर्ण वेळ अभ्यास करायचा. UPSC ओल्ड राजेंद्र आम्ही राहायचो आणि तिथंच अभ्यासिका होती. तिथंच एक पॉलिटिकल सायन्सचा क्लास पण तिथं लावलेला. आणि मला आठवतंय जुलै 2016चा तो महिना होता आणि दिल्लीचं अधिवेशन चालू झालं संसदेचं. ओके. आणि काय व्हायचं की इथं आपण टीव्ही वरती काही नेते पाहायचो काँग्रेसचे ते, आणि दिल्लीला गेल्याच्या नंतर ते असे दिसायला लागले समोरासमोर. आणि ऑलरेडी ते अट्रॅक्शन होतं आणि तिथं जाऊन आणखीनच म्हणजे दिल्ली म्हणजे भारताच्या राजकारणाचा असा खुला रंगमंच येतो. तिथून आपल्याला असं कळतं की देशात कुठं 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 काय चाललंय, असं आपल्या राज्यात काय सुरू आहे. ते फार इंटरेस्टिंग आहे. दिल्ली हे शहरच फार इंटरेस्टिंग आहे. मला फार आवडलं. नाही वाटलं का फारच आवडलं दिल्ली. की आता तुम्ही पार्लमेंट किंवा जिथे कुठे जात आहात तिथे राजकारणी दिसतात, तुम्ही UPSC ची तयारी करत होता, राईट? तुमचं माइंड मध्ये कुठे जम्बलिंग नाही झालं की मी हे करू का ते करू? खूप झालं ना, कन्फ्युजन खूप त्यावेळेस झालं. पण काय होतं, सहज उपलब्ध होतं. त्यावेळेस NCPचे 4 लोक निवडून आले होते. बारामतीतून सुप्रियाताई, कोल्हापूरमधून धनंजय मुन्ना माडिक जे आता भाजपकडे, आणि महाड्यातून विजयदादा, आणि साताऱ्यातून उदयनराजे. माझं सुरुवातीपासून पॉलिटिकल ऑरा हा जरा प्रो NCP सोबतच होता आहे. सो मग तिथं काय झालंय की अधिवेशन काळात हे खासदार लोकच आम्हाला भेटायचे, खूप सहज भेटण्यासाठी उपलब्ध असायचे आणि त्यामुळे मला ते फार भारी वाटायला लागलं सुरुवातीला. आणि पक्षाचं तिथलं पक्ष कार्यालयात जाणं, सातत्याने वावर होणं, भारी वाटत होतं. भारी होतं ना. म्हणजे इथं आपण काहीच नसणं आणि तिथं जाऊन थेट देशाच्या राजकारणाच्या देशाचं राजकारण इतक्या जवळून पाहणं, जे पॉलिसी मेकर्स आहेत, जे राज्यकर्ते, ते आपल्याला इतक्या सहज उपलब्ध आहेत तिथं. म्हणजे 1-2 आठवडे तर असं रुटीन झालं की सकाळी ओल्ड राजनगरला उठायचं, कॅब किंवा बस पाहायची आणि 6 जनपदला साहेबांच्या घरी जायचं, पवार साहेबांच्या. मग लिटरली 1-2 आठवडे हे केलं रोज. आणि तिथं काय व्हायचं की राज्यातून येणारी लोक भेटायची, अधिवेशन होतं तर क्रेज झाला ना. हा, मग ते जरा आवड निर्माण झाली. मग एक दिवस एका खासदारांच्या इथं गेलो, अधिवेशन संपलेलं, आणि त्यांच्या घरी गेलो, 2 तास गप्पा मारल्या. मग राज्यात काही खासदारांना भेटणं आणि इतकं गप्पा मारणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. तुम्हाला ही लोक फार कमी कालावधीसाठी कामापुरती, व्याप त्यांचा जास्त आहे, लोक भेटत असतात. तर तिथं इतकं हे झालं की अरे हे तर इझिली खूप सोपं आहे हे करणं, असं आहे. आणि काय होतं, दिल्लीत स्टेबल व्हायला एक तर तुम्हाला तिथं तुमचं बसस्थान बसवावं लागतं किंवा तुम्हाला मास लिडरशिप करावी लागते, तुम्हाला ग्राउंडवर ताकद तुमची दाखवावी लागते.
तर मला ते तिथं खूप सहज उपलब्ध झालं, त्यामुळे कदाचित असेल. पण आवडली दिल्ली मला. आणि दिल्लीने खूप ड्रास्टिक चेंज आणला आयुष्यात, असं आपल्याला त्या म्हणता येईल. म्हणजे जे मेजर झालं, महाविद्यालयीन निवडणुका, तिथली विद्यार्थी चळवळ खूप जवळून पाहता आली. आणि मी इथून गेलो होतो, तर मला माहित होतं की राज्यात काय परिस्थिती आहे विद्यार्थी चळवळींची. तर तिथं मला खूप चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी जाणवल्या. तुम्ही ज्यावेळेस रिटर्न आलात, म्हणजे तुम्ही त्यावेळेस सार्वजनिक आयुष्यामध्ये येण्याचा निर्णय घेतला, दिल्लीतच घेतला होता, तिथेच घेतला, तिथल्या विद्यार्थी चळवळी पाहून. तिथूनच सुरुवात केली तुम्ही. परत ज्यावेळेस तुम्ही पुण्यामध्ये आला, तुम्ही ज्यावेळेस तो निर्णय घेतला की आता आपण आपल्या इथल्या मूळ विद्यार्थ्यांसाठी काहीतरी त्यांची मदत करावी, किंवा त्यांना कुठेतरी एक जी दिशाभूल होतीये, व्यासपीठ द्यावं. व्यासपीठ द्यावं, हे तुम्हाला वाटलं. मग त्यावेळेस तुम्हाला विरोध झाला, किंवा काय त्यावेळेसचा नाही, अनुभव आहे? त्या सुरुवातीला नाही विरोध झाला. काय झालं, मी दिल्लीत होतो. हम्म, आधी माझं आजही असं मत आहे की आपल्या राज्यात आहे ना, 1992-93च्या नंतर महाविद्यालयीन निवडणुका ह्या बंद केलेल्या आहेत. हम्म, त्या बंद करत असताना असं कारण दिलं की कायदा व सुव्यवस्थेचा चा प्रश्न निर्माण होतो, विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं का हे राजकारण करायचं, असं त्यावेळेस तात्कालिक ती कारणं होती. विद्यापीठ आणि महाविद्यालय हे नेते घडवणारे कारखाने आहेत. आपण जर त्यांना तिथंच ते कारखानेच बंद पाडले, हो, तर मग घराणेशाही वाढत राहणार आहे. तुम्हाला तालुका स्तरावरून तुम्हाला हायरार्की आलेली दिसेल. आमदार होणार, त्या आमदाराचा मुलगाच मार्केट कमिटीला चेअरमन होणार, असंच पुतण्या चालू काहीतरी राहणार. दूध सांगाव जाणार. मग सर्वसामान्य मुलांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर का चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म द्यायचा असेल, तर महाविद्यालयीन निवडणुका झाल्या पाहिजेत, असं मत माझं त्यावेळी होतं. ते मत आजही आहे. कारण शरद पवारांसारखे, पवार साहेबांसारखे, आर आर पाटलांसारखी लोक ही विद्यार्थी चळवळींमधून घडली, सर्व बरोबर आहे. पक्षीय आपण हो. म्हणू शकतो. आणि ज्या पद्धतीने उत्तरेत आणि दक्षिणेत विद्यापीठ निवडणुका होतात विद्यार्थी, तेच नेते पुढे जाऊन आमदार होतात, मंत्री होतात, खासदार होतात. कन्हैया कुमार हे जर महाराष्ट्रात असते, तर आज इतके मोठे नेते म्हणून त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला असता का? नसता मिळाला. कारण इथं ते कल्चर, विद्यार्थी चळवळी, विद्यार्थी निवडणुका, हे कल्चर आपल्या राज्यातून लुप्त व्हायला चाललेलं आहे. तर याच्यावर माझे मत असं आहे की जे राज्यातले जाणकार आहे, जे स्वतः लोकशाहीवादी जी लोक आहेत, त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जाणीवपूर्वक हा मुद्दा दुर्लक्षित केला जातोय का होतोय, हे काय आपल्याला ज्ञात बाब नाहीये, परंतु जाणीवपूर्वक ह्याच्याकडे लक्ष देऊन हा मुद्दा पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठ निवडणुका झाल्या, विद्यार्थी निवडणुका झाल्या. मला आठवतंय त्यावेळेस मी दिल्लीत होतो आणि आमच्या पक्षाने, एनसीपीने, निवडणुका लढल्या पाहिजेत विद्यापीठाच्या तिथल्या, ही भूमिका पहिल्यांदा आम्ही मांडली तिथं. आणि मी सिक्कर जिल्ह्याचा दौरा केलेला तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या सोबत. सिक्कर हा पुणे जसं महाराष्ट्रातलं एज्युकेशन हब आहे, तसं सिक्कर हा जिल्हा त्यावेळेस, आताच माहित नाही, त्यावेळेस राजस्थानचं एज्युकेशन हब होतं. प्रचंड विद्यापीठ, महाविद्यालय वगैरे. तर तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, आमचा नवीन पक्ष होता, आम्ही काय लगेच उमेदवार मिळणं काय आम्हाला, तिथं एबीव्हीपी आणि एनयूसीआय आणि लेफ्टची जी लोक असतील त्यांच्या त्या 2-3 पक्षांमध्येच मुख्य लढत व्हायची. अगदी मुलं 5-5, 10-10 कोटी रुपये त्या निवडणुकांसाठी खर्च करतो एक एक उमेदवार. बापरे. त्याच्या पुढे जाऊन गंमत अशी की राजस्थानमध्ये जी विद्यापीठ निवडणूक होणार होती, राजस्थान विद्यापीठाची, तर त्याचा उमेदवार रात्री 2 वाजता त्यावेळेचे राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी जाहीर केला होता. तुम्ही कल्पना करा की पुणे विद्यापीठाच्या निवडणुकीत, म्हणजे तो विद्यापीठ निवडणुकीचा उमेदवार ह्या आपल्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर करणे खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट. आणि मग आमचं असं त्यावेळेस असं लक्ष होतं की मग 3-4 काँग्रेसचे इच्छुक होते, तर एकालाच उमेदवारी मिळणार होती. तर ते 3 मधला आपल्याकडून कोण लढतंय का राहिलेल्यांमध्ये, मग त्यासाठी आमचं त्याच्यावर लक्ष होतं, त्या गोष्टीवर. त्यामुळे मला ती गोष्ट समजली, जवळून पाहता आली या सगळ्या गोष्टी. मग इतकं विद्यापीठ निवडणुकांचं तिकडं जबरदस्त वातावरण आहे. ते आपल्या राज्यात झालं पाहिजे. जर तुम्हाला आर आर पाटील पुन्हा एकदा पाहिजे असतील, तुम्हाला पुन्हा एकदा पवारसाहेब पाहिजे असतील, पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे पाहिजे असतील, विनोद तावडे, तर ही आपल्याला राज्यात विद्यार्थी चळवळींना पुन्हा एकदा संजीवनी द्यावी लागेल. पदवीधर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करणे किंवा त्यांची मदत करणे, हे पण तुम्ही काम केलेलं आहे.
तर म्हणजे त्यावेळेस तुम्ही त्यांना जी मदत केली, आता आहेत का ते त्या लेवलला, किंवा तुम्ही ज्यांना ज्यांना मदत केली की ते आता काय स्टेजला आहेत ते मुलं? नाही, काय झालं, मी दिल्लीतून ज्यावेळेस आलो, दिल्लीतून मला असं वाटलं की आपण आपल्या राज्यात, ते खरं तर माझी चूक आहे असं जी चूक, काही 4-5 चुका ज्या झाल्या ना एकूण सगळ्या प्रवासात, दिल्लीतून परत येणं ही एक चूक होती. कारण तिथं सगळं सेटल झालं. तिथून येऊन परत आपण आपल्या इथं जाऊन काम करावं असं वाटलं. मी परत आलो पुण्यात. पुण्यात मला एक बेसिक काही प्रश्न जाणवला, की पुणे हे शिक्षणाचं केंद्र आहे. हम्म. त्यावेळी 3.5-4 लाख विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात येतात. आणि पुण्यात आल्याच्या नंतर हे सगळे त्यांच्या त्यांच्या गावाकडं कोणासोबत तरी काम करतच असतात ही मुलं. हो. त्यांना पण अँबिशन असतात, सगळ्या गोष्टी असतात, महत्वाकांक्षा वगैरे. तर मला असं वाटलं की ह्या पोरांना आपण आहे ना व्यासपीठ दिलं पाहिजे. त्यासाठी काय करता येईल? तर मी ह्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना सोबत घेतलं. हम्म. आपल्या परीने जे जोडता येईल ते जोडण्याचा प्रयत्न केला. मी 8 वर्षापूर्वीची सांगतोय बरं का. हो हो. तर मग खूप मुलं सोबत आली. हा. आणि सोबत आल्याच्या नंतर काही चांगले कार्यक्रम वगैरे केलं, तर मला जाणवलं की नुसतं मुलांना विचारधारा असेल किंवा आपल्या पक्षाची आयडिओलॉजी असेल, ह्या लाईनवर एकत्र करून जमणार नाहीये. हम्म. ही मुलं जर आपल्यासाठी इतका वेळ देत असतील, इतकी उपलब्ध होत असतील, तर आपण ह्यांच्यासाठी काय देतोय? कुठेतरी बिझनेस ओरिएंटेड तुम्ही राजकीय त्यांना व्यासपीठ बनवता. देणं हा. हा वेगळा विषय आहे. हो. परंतु इथून गेल्याच्या नंतर ह्या मुलांना जे त्यांचे मूलभूत प्रश्न हा. उद्याच्या स्पर्धेच्या जगात तोंड देण्यासाठी उभे राहणार आहेत, हो. त्यात आपलं काही योगदान आहे. हम्म. म्हणून मी मग जमल तसं, आपण काही प्रस्थापित नाही आहोत. आपले काही फार मोठा हजारो कोटींचा डॉलरा मागा आहे व्यवसाय, असं पण नाही. तर आपल्या परीने जे करता येईल ते मी, आणि ज्यांना आवश्यक आहे त्या मुलांसाठी आपण 100% त्यावेळेस आपले रिसोर्सेस असतील किंवा आपल्या परीने जे काही करता येईल ते केलं. आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की हे काय जगाला सांगण्याचं आणि एक्सपोज करण्याची गोष्ट नाही. आणि हे काय, ही मुलं पण कोण येऊन सांगावं अशी पण माझी पण बरीच मुलं त्यातून उभी राहिली आणि अतिशय योग्य पद्धतीने त्यांचंही आता सुरू आहे. आणि ते भेटत असतात, बोलत असतात. राज्यात आम्ही आता ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस ही मुलं भेटतात, बोलतात. त्यावेळेस आपण जे त्यांच्यासाठी काही गोष्टी केल्या होत्या ते एक मूर्त स्वरूप आता ह्या सगळ्या गोष्टींना येतंय असं मला वाटतं. दादा, पुण्यामध्ये म्हणजे पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही म्हणजे एक अशा स्तरावर आहे की म्हणजे तुम्ही जर पुण्यामध्ये येतात तर पुण्याला हे विद्येचं माहेरघर असं म्हटलं जातं. बरोबर. तर तिथे खूप मोठा वाद निर्माण झाला होता. तर त्या वादामध्ये म्हणजे आपला समावेश होता पुणेरी पगडी. हा म्हणजे हा इश्यू 2019चा आहे आणि 18-19 हा शैक्षणिक 2000 वर्ष. हा शैक्षणिक वर्ष 2018-19चा म्हणजे हा वाद झाला होता. आणि मी तुम्हाला स्वतः एबीपी माझावरती बघितलेलं आहे. मी न्यूज चॅनल्स वरती तुम्हाला बघितलं की मला त्यावेळेस नव्हतं वाटलं की मी ह्या व्यक्तीसोबत इथे म्हणजे मला चान्स मिळेल तुमच्यासोबत बोलण्याचा, की काय सीन झालता तो. म्हणजे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मला जास्त एक्सप्रेस नाही व्हायचं त्याच्यावरती. ते काय होतं की ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी चळवळीत काम करायला लागलो त्यावेळेस एक शाहू फुले आंबेडकर ही पुरोगामी विचारधारा मानणारी आम्ही सगळी मित्रमंडळी होतो. आणि हे करत असताना विद्यापीठ, तर विद्यार्थी चळवळी आणि विद्यापीठ हे म्हणजे काय इंटरलिंक आहे दोन्ही गोष्टी. त्यावेळी काय झालं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दरवर्षी जे कन्व्होकेशन होतं आपलं पदवी प्रदान समारंभ, तर त्यात जनरल असं असतं की दरवर्षी जो जगाने मान्य केलेला जो पायगोळ गाऊन आणि ते ब्लॅक हॅट असती चौकोन बॉक्सवाली, तर ते त्याऐवजी एक झब्बा कुर्ता आणि त्यावरती पुणेरी पगडी असा एक अध्यादेश काढला की बाबा अशा पद्धतीने त्या पदवीवाल्या जो घेणार आहे पदवी त्या विद्यार्थ्यांनी ते घालायचं. तर ते जरा आम्हाला काही आवडलं नाही. आम्ही चळवळीत काम करणारी लोक होतो.
समतावादी पुरोगामी विचारांचा अभ्यास करणारे आम्ही सगळे विद्यार्थी होतो. आणि त्यावेळेस मग आम्ही विद्यापीठाला सांगितलं की हे नाही चालणार बाबा. पुणेरी पगडी हे विशिष्ट समाजातल्या एका घटकाचं प्रतीक आहे. बरोबर आहे. आणि त्यावेळेसचा आमची भूमिका अशी होती, जी आजही आहे, की जर तुम्हाला असंच काहीतरी करायचं असेल तर या बहुजनांसाठी शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुली केली, ज्यांनी या बहुजनांना शिक्षण मिळावं यासाठी स्वतः दगडी खाल्ली, लोकांचा राग पत्करला, अशा महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, हे आमचे आदर्श आहेत ना. बरोबर. आमच्या आया बहिणी यांच्यामुळे शिकल्या आणि म्हणून आम्ही शिकू शकलो, आज विद्यापीठाची पदवी घेऊ शकलो. तर आम्हाला त्या फुलेंचं पागोटं घाला, जे आम्हाला जास्त सुटेबल आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे, ना की ज्यांनी या बहुजनांना पायदळी तुडवलं, बहुजन विचार मारण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षणाचा अधिकार ह्या बहुजनांना घेण्याचं काय हक्कच नाही, अशा भूमिका ज्यांनी जी पगडी घालून घेतल्या, त्यांचं पगडी आमच्या डोक्यावर आम्ही मिरवण्याचं काही कारण नाही. आणि कोणाच्या एका विशिष्ट घटकाची प्रतीक तुम्ही विद्यार्थ्यांवर लादू नका. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे शिक्षण देणारं केंद्र आहे. तुम्ही तुमचे राजकीय अजेंडे ते चालवू नका, अशी त्यावेळेस आमची भूमिका होती आणि ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. म्हणजे जे दे जवळकरांचा वारसा जपणं तुमचं माझं कर्तव्य आहे, ते आम्ही पार पाडलं. पण मी असं पण बघितलं होतं की असे पण लोक होते की ज्यांना ती गोष्ट मान्य होती. ते असेच लोक आहे की ज्यांना बहुजनांच्या अधिकाराची ज्यांना मान्य नाही, तीच ती लोक आहेत. त्यावेळेस त्यांचं दुःख नसते. बरोबर आहे. तुम्ही एक लक्षात घ्या की हा विषय ज्यावेळेस झाला आता 2019-20 18-19-20 तो विषय केल्याच्या नंतर आम्हाला काही लेवलचा त्रास झाला त्यावेळेस. तर महात्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई असतील, ह्यांना काही दर्जाचा त्रास त्यावेळेस झाला असेल या लोकांचा. ह्यांनी कायमच त्यांच्या प्रतीकांचं राजकारण करत आलेले, त्यांची प्रतीक लादायचं काम करायचं बहुजनांवर, हे दुर्दैव आहे. परंतु हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला प्रेरणा आहे. शाहूंनी आपल्याला समतेचा विचार दिला, त्यानंतर महात्मा फुले असतील, आंबेडकर असतील, ह्या सगळ्या लोकांच्या विचारांवरती आपण काम करतोय. त्यामुळं असं कोणी प्रतीक लादली वगैरे म्हणून काय आपले विचार लयास जातील असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांचा तो गैरसमज आहे असं मला वाटतं. हा महाराष्ट्र संत महंतांचा, विचारवंतांचा, परिवर्तनाचा विचार कृतीत आणणाऱ्या समाजसुधारकांचा आहे. त्यामुळं इथून पुरोगामी विचार आपण हद्दपार करून आपली प्रतीक यांच्यावर लादू असं होऊ शकत नाही. गाढवांना तुम्ही ती पुणेरी पगडी घालून खूप त्यावेळेस कॉन्ट्रोवर्सी झाली होती आणि ते केलं होतं मी विद्यार्थी चळवळीत असताना. कशी आली तुम्हाला ती कन्सेप्ट? आता काय, विद्यार्थी चळवळीत वावरत असताना असं अभिनव उपक्रम आपल्याला राबवावे लागतात, त्यातलाच तो प्रकार होता. मग आम्ही असं ठरवून असं नाही, पण आम्ही इशारा दिला होता की बाबा हे करू नका तुम्ही, नाही तर ती पुणेरी पगडी आम्ही गाढवांना घालून पुणे विद्यापीठ आवारात फिरवू. आणि तो ऐतिहासिक दिवस होता. गाढव मिळालं नाही, ती पण रंजक गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. आम्ही त्या दिवशी काय झालंय की विद्यापीठ अडून राहिलं त्यांच्या भूमिकेवरती. आता इतकं अर्जंटली गाढव कुठून आणायचं हा फार प्रश्न निर्माण झाला. आता आपण बोलून तर गेलो होतो, आता गाढव तर पाहिजे. गाढव काय आम्हाला पुणे शहरात सापडलं नाही. मग आम्ही नदी पात्रात गेलो तर तिथं शोधून शोधून गाढवासारखं दिसेल असं आम्ही सगळ्यात छोटं खेचर घेऊन आलो. आणि मग ते खेचराला ती पुणेरी पगडी घातली आणि तो निषेध आम्ही आमच्या पद्धतीने व्यक्त केला की जो करणं गरजेचं होतं. कारण काय होतं की ज्यावेळेस अशा काही गोष्टी होतात आणि समोर आपण जर व्यक्त नाही झालो तर आपलं म्हणणं समोरच्यांनी मान्य केलंय असं लोकांना वाटायला लागतं. त्यामुळे हे मांडणं खूप गरजेचं होतं, हा निषेध करणं गरजेचं होतं, विरोध करणं गरजेचं होतं. आणि म्हणून आम्ही तो विरोध केला. मग त्यावेळेस आम्हाला अटक केली, अगदी त्या खेचरालाही अटक केली.
मग ते खेचरवालं यायचं रात्रीचं, दादा काय म्हणलं, त्याला पण जामीन होईल, तू काही चिंता करू नको. त्यांनी मग ते खेचरवाल्यानी, तुम्हाला अभिमानाने मी सांगतो की ते खेचरवाला जो होता त्याला माहित नव्हतं आम्ही याला कशासाठी घेऊन चाललोय. बर. पण त्यावेळी त्यांनी ज्यावेळेस तो मुद्दा पाहिला आणि पाहिलं की तिथं आम्ही काय केलं, मी खरं बोलतोय की त्या खेचरवाल्याने आमच्याकडून एकही रुपया मानधन घेतलं नाही. त्याला आम्ही ठरवून आलतो व्यवहार की तुला इतकं पैसे देऊ, बरोबर. एकही रुपया. कारण त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही आपलं काम करताय आणि हे करणं खूप गरजेचं आहे. त्यांना एक आपुलकी वाटली हा, त्या म्हणजे मुद्द्यावरती. समाजातला सगळ्यात खालच्या घटकातली ही सगळी लोक आहे. हो, मग ह्यांनाही त्या गोष्टीची जाण आहे. जाण आहे. मग हे मला खूप भारी वाटलं त्या दिवशी की अरे हे खूप छान आहे म्हणजे सगळं. म्हणजे असं करत राहतो का, म्हणजे ते खूप 8 दिवस चालला तो विषय. माध्यमांनी खूप त्याला प्रसिद्धी दिली, कारण महाराष्ट्राचं social media, राजकारण हे हा. सांस्कृतिक चळवळींशिवाय होऊच होऊ शकत नाही म्हणजे. नाही. आणि पुणे त्याचं केंद्र आहे. खूपच सोशल त्यात आपण मीडियावरती, छोटीशी भूमिका पार पाडली. जे आपण करणं अभिप्रेत होतो ते केलं. सोशल मीडियावरती हे खूप व्हायरल हो झालं हो होतं हो. भरपूर. मुख्य माध्यमांनी पण त्याला खूप चांगल्या पद्धतीने तो विषय घेतला. तुम्ही विरोध झाला तुम्ही मला म्हणताय, मग आपल्या कार्यशैलीवर किंवा सार्वजनिक जीवनावर असलेल्या विरोधकांना तुम्हाला काय बोलायचं? नाही, त्यांना मला काही सांगायचं नाही. मी म्हणजे तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस 16-17ला आमची ही चालू झाली सगळी प्रक्रिया राजकीय, एका विद्यार्थी चळवळीत काम करणं. आधी काय होतं की समजा यशवंतराव चव्हाण साहेबांचा आपण काळ पाहू. त्यांना पवार साहेब खूप भारी वाटले की ह्या मुलात चांगली चुणूक आहे, ह्याला आपण व्यासपीठ दिलं पाहिजे. मी मध्यंतरी एक इंटरव्ह्यू ऐकत होतो. वसंतदादा पाटलांनी आदरणीय पवार साहेबांच्या हातात आराराबांचा हात दिला आणि सांगितलं की हा पुढचा तासगावचा उमेदवार आहे. त्यानंतर जी लिफ्ट आदरणीय साहेबांनी आराराबांना दिली, का तर त्यांना कळलं की ह्या मुलात खूप चुणूक आहे. आता तो काळ नाही राहिलेला. आता असं वाटलं ना की आकाशमध्ये फार टॅलेंट आहे. बर बर बर. मग जे आता ह्या आकाशला कसं आपल्याला साईड लाईन करता येईल, कसं खाली ते फार झालं. म्हणजे माझ्या बाबतीत आहे ना, अति चांगलं असणं किंवा इतरांना खूप मदत करणं, याचा सगळ्यात जास्त मला फार त्रास झाला, फटका बसला. मधला काळ तर असा होता की ज्या लोकांना आपण व्यासपीठ दिलं, ज्या लोकांना आपण ताकद दिली, आपल्या लहान भावाप्रमाणे त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, शिकवल्या, डॉट जोडून दिले, नाही का, आपले रिसोर्सेस ओपन करून दिले, तीच लोक समोर येऊन उभं राहतात. पण माझं एकच सांगणं आहे सगळ्यांना की ह्या सगळ्या गोष्टी ह्या फार क्षुल्लक असतात. आपण सार्वजनिक जीवनात वावरत असताना, आपण व्यवसाय करत असताना, हे अशी बऱ्याच प्रमाणात लोक भेटत राहणारी, त्यांना आपण इग्नोर करणे, अनुल्लेखाने त्यांना टाळणे आणि पुढे जाणे, एवढंच काम. आता इतकं आपण मॅच्युअर्ड झालो की मी एकच सांगत असतो कोणालाही, खचायचं नाही. त्याला काय होईल ते होईल, आपण पाहून घेऊ ना. लढत राहायचं, चालत राहायचं. तुम्ही चालला तर तुमचा काळ चालणार आहे. तुम्ही झोपला तुमचा काळ झोपणार आहे. तुम्ही पळत निघाला तुमचा काळ पळत निघणार आहे. तुम्हाला प्रत्येक पावलावर चालत राहावं लागतील, अशी येणार आहेत. 2-3 वेळा असं झालं की मी राज्याचा प्रदेशचा अध्यक्ष होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. प्रचंड गुणवत्ता ही जशी माझ्या बाजूनी जमेची बाजू ना, तशी ती माझी सगळ्यात कमजोर बाजू पण ठरली. पण तुम्हाला असं वाटलं नाही का की मला एवढा विरोध होतोय, मला एवढे सगळेजण त्रास देतात, बास आता मला राजकारण बास, असं कधी झालं का? नाही, तसं वाटणं हा वेगळा मुद्दा आहे, परंतु त्यानंतर आपण थांबणं, खचून जाणं हा वेगळा मुद्दा आहे. बरोबर. मी इतरांना मी सांगत होतो खचायचं नाही. आता माझी जी राज्यभरातली जी लोक आहेत, मी तुम्हाला आज गांभीर्याने सांगतो की प्रत्येक जिल्ह्यात माझ्यावरती, आमच्यावर प्रेम करणारा आहे ना कोणतरी, की आपल्यावर अवलंबून असणारे कार्यकर्ते राज्यभर आहेत. जर आपण खचलो, आपण थांबलो, तर त्या मुलांचं काय? ज्यांना तुम्ही आपण जिथं आहोत तिथून त्यांना ताकद देत राहणं, तिथून त्यांच्यासाठी काहीतरी करत राहणं, हे मी करत आलो आणि तेच करत राहणार. असले आपल्याला खचवणारे, आपल्याला त्रास देणारे आयुष्यात खूप भेटतात आणि प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात भेटत राहणारे. माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे,
खचायचं नाही, चालत राहायचं. चालत राहायचं. तुम्ही मुख्य सरचिटणीस पदाची जबाबदारी घेतली होती. मी आता तेच सांगत होतो की ज्यावेळेस मी त्यावेळेस प्रदेशाध्यक्षपद त्यावेळेस सुद्धा मागत होतो हम्म. आणि आपल्या गुणवत्तेवर मागत होतो. सर्वसामान्य तिथे राजकारण कुटुंबातून होतं का? सगळीकडे होतं. तिथे पण असं असतं की लोकशाही ह्याला राष्ट्रात त्याला. असा एक पण घटक नसेल की जिथं पॉलिटिक्स होत नाही, असं मला वाटतं. तिथंही मग तिथं खूप आता तिथं एकदम कोरच आहे ना, मग सक्रिय पॉलिटिक्स आहे ना ते. मग तिथे टॅलेंट बघत नाहीत नाही का? पाहतात, असं नाही टॅलेंट पाहत नाही अशातला विषय नाहीये. पण त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं. हम्म. पण हेच झाल्या सगळ्या गोष्टी, खेचाखेची, चुकीचं नॅरेटिव्ह सेट करणं आपल्याबद्दल इतरांमध्ये, आणि जी आता सांगितलं जी मुलं सोबत ज्यांना आपण इतका जीव लावला ती समोर येऊन उभं राहणं, आव्हान देणं, ह्यामुळं काय झालं की आपण तिथं त्यावेळेस मला होता नाही आलं. तर मग सव्वा वर्ष मी त्या प्रक्रियेतून बाहेर होतो आणि मग 6व्या वर्षांनी आमचे ते तत्कालीन विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष चांगला भला माणूस होता, त्यांनी आपल्याला मुख्य सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आणि ती मी उत्तम पार पाडली बरं का. त्यानंतर मी 2-3 राज्य दौरे केले. बर. जी मला वाटणारी जी आपली लोक होती की हम्म. यस की यांना आपण व्यासपीठ दिलं पाहिजे, त्या लोकांना संधी दिली, आग्रहाने मी संधी द्यायला लावली आणि ते झालं. म्हणजे आपल्यात आहेच संघटन कौशल्य, लिडरशिप क्वालिटी जी आहे, म्हणजे जे नॅचरली आहे तेच तर आपल्याला करायचे, बाकी काय एक्स्ट्रा एफर्ट्स थोडी घ्यायचेत काय. ते केलं मी. सध्याच्या युवा पिढीला म्हणजे मी मगाशीच म्हटलं की थोडस कन्फ्युजन आहे सगळ्यांनाच, की मी पुण्यामध्ये येतोय किंवा मी कुठल्याही विद्यापीठामध्ये जातोय, तर तिथे काय होतं की मी कॉलेज करू, मी राजकारणात पडू, मी पैसे कमवू, मी बिझनेस करू, आणि आता तर एक नवीनच फॅड झालंय की जो बिझनेस दिसेल जिथे पैसा आहे मी ते सोडून म्हणजे दुसरीकडे उडी सगळ्यांना मारायची. चहाचीच दुकानं टाकायचे. ह्या सगळ्या मुलांनी ना इनोव्हेशन कडे लक्ष दिलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि एकूणच काय झालंय की जगाच्या स्पर्धेत आपल्याला जर टिकायचं असेल हम्म. तर आपल्याला जगाचं ज्ञान ग्रहण करावं लागेल ना. आपण पुण्याच्या पेठांमध्येच फिरत राहिलो तर आपल्याला त्या गोष्टी आकलन होणार नाहीत. प्रचंड वाचलं पाहिजे, माझं मत आहे. आणि जरी आपण आता टेक्नो फ्रेंडली झालोय हम्म. तर जगात काय चाललंय हे पाहिलं पाहिजे. तुम्ही इनोव्हेशन करा, तुमचं मार्केट आहे बॉस. मी असं पण ऐकलंय की आपण जिथे राहतो ते गाव एकदा तरी सोडून बघावं किंवा ती जागा एकदा सोडून बघावी, नाही काय मग होतं, आपल्याला कळतं हा की आपण चौकटीच्या काय बाहेर गेलं पाहिजे चौकटीच्या बाहेर. आणि आपला कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. कम्फर्ट झोन. म्हणजे माझी माती, माझी माणसं, हे ठीक आहे सगळं, परंतु तुम्हाला जर अपेक्षित यश हवे असेल किंवा ओळख वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला वेगळ्या लोकांमध्ये बसावं लागेल, वेगळ्या लोकांशी मैत्री करावं लागेल, वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचावी लागतील, जगात काय चाललंय हे पाहावं लागेल. जगात आपण टुरिझम हे वगैरे ठीक आहे, पण कधीतरी तिथं जाऊन, मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, आमचे एक मित्र आहेत, म्हणजे सहज आमची एक ठिकाणी ओळख झाली. देशातले खूप मोठ्या प्रमाणात केळी बाहेर पाठवतात ते, बरं का. तर त्यांचं लव्ह मॅरेज झालं आणि ते हनीमूनला गेले, बहुतेक पोलंडला का कुठेतरी हनीमूनला गेले. आणि काही लव्ह मॅरेज म्हणजे ऑलरेडी 5-6 वर्ष लग्नाच्या आधी रिलेशनशिप मध्ये होते. सो मग त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय करायचं ना, 1-2 दिवस फिरले, बाकी दिवस काय करायचं, हे काही रेग्युलरच काम आहे. अशी काही नवीन ओळख नाहीये आपल्या बायको सोबत, काय असं पण काही नाहीये. तर मग आहे आपल्या हातात वेळ, तर तिथलं मार्केट पाहिलं त्यांनी. तर त्या ठिकाणी त्यांना आता काय करायचं ना, 2-4 दिवस अजून आपल्याकडे शिल्लक आहे. सो मग ते म्हणले चला इथल्या मार्केटचा जरा अंदाज घेऊयात. तर फिरत असताना त्यांना बटाट्याचे बाहेर मिळाले, की त्यांच्या लक्षात आलं की इथं बटाटा बाहेरून येतोय. मग त्यांना बटाट्याचे बाहेर शोधले, त्यांना मिळाले. मग त्यांनी तातडीने त्यांच्या मुंबईतल्या ऑफिसमध्ये संपर्क साधून तिकडे बटाटे मागून घेतले, ते होतेच ना तिथं. आणि मग त्यांनी मला सांगितलं, एक 3-4 कंटेनर बटाटे ते इथून गेले त्यांचे. मग त्यांनी मला सांगितलं की आकाश, मी हनीमूनचा खर्चच भागवून काढला.
प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजे मुद्दा काय आहे की तुम्हाला मार्केट समजलं पाहिजे, समजलं पाहिजे. बिझनेस समजला पाहिजे आणि तुम्हाला ते एक्झिक्यूट करता आल्यात पाहिजे गोष्टी. राईट राईट. आणि त्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागेल. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जावं लागेल, अभ्यास करावा लागेल आणि तुम्ही तुमचं वेगळेपण दाखवा. लोक सक्सेस तुम्हाला डोक्यावरती घेणार आहेत. 100% तो त्याला काय हे नाही. आणि हेच मी मुलांना सांगत असतो. मुलं तेच रोळलेल्या वाटाने जायला येतात. मला ह्याची फ्रँचायझी पाहिजे, त्याची फ्रँचायझी पाहिजे. मग तो पण लोकांनी एक मुद्दा डेव्हलप आहे. केलेला हो. विषय म्हणजे जो ब्रँड आहे किंवा लोकांनी डेव्हलप केलेले आपण, तर मग आपण तेच पुढे घेऊन जायचं, त्याचे पैसे त्याला द्यायचे. म्हणजे हे काय मला अजूनपर्यंत फ्रँचायझीचं पटत नाहीये. समजलेली नाही गोष्ट की त्यांना फ्रँचायझी का हवी असते. का? हे बघा, ₹2 मिळवणं हा वेगळा मुद्दा आहे हो. आणि तुम्ही स्वतःला तुमचं वेगळेपण सिद्ध करून मार्केटमध्ये इस्टॅब्लिश करणं हा वेगळा मुद्दा आहे. तुम्हाला पैसेच मिळवायचे तर पैसे कसेही मिळतात हो, पण तुम्ही स्वतःला कधी सिद्ध करणार? किती दिवस किती चहाच्या किती फ्रँचायझी आल्या, चहाच्या 200 आउटलेट झाले. हो. तुम्ही झालेत. स्वतःची टेस्ट कधी डेव्हलप करणार? त्यासाठी तुम्ही कधी रिसर्च करणार? R&D वर आपली लोक कामच नाही करत. पुण्यात इतक्या संस्था आहे. मला NIBM सारखं इन्स्टिट्यूट आहे आपल्या इथं, हो. NIBM रोडला. मला सांगा किती मराठी मुलं आहेत तिथं जे शिक्षण घेतात ते. एक माझा खानदेशातला जळगावचा मित्र होता, तो तिथं होता. त्या बॅचचा तो एकमेव मराठी मुलगा होता. त्याला 25 लाख रुपयाचं पॅकेज मिळालं HDFC. त्याची डिग्री दुसऱ्या वर्षाचं शेवटचं सेमिस्टरचा पेपर व्हायच्या आधी कॅम्पसवर. मराठी मुलांना माहित नाही. आपलं गोखले इन्स्टिट्यूट आहे, तिथं किती मुलं आहेत. रिसर्च हा विषयच आपल्याकडून राहून जातो, मागे पडतोय कुठेतरी आपण खूप मागे पडतोय. त्याच्यामध्ये. म्हणजे कामा आणि असं सगळंच आपल्याला आयतं मिळत राहिलं तर आपण एका अपेक्षित लेवलच्या वर नाही जाणार. आपल्याला आपल्या वाटा शोधाव्या लागतील आणि त्या शोधण्यासाठी जाणकारांनी मदत केली पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच कुठेतरी त्यांना पण असं वाटत असेल किंवा बॅकएंडला असं खूप जण असतात की ज्यांना व्यक्त व्हायचं असतं पण त्यांना व्यक्तच होत नाही. प्रचंड टॅलेंट ह्या महाराष्ट्रात आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. तुम्ही क्षेत्र कोणतंही सांगा, क्रीडा सांगा, उद्योग सांगा, साहित्य सांगा, कुठलंही क्षेत्र घ्या, प्रचंड टॅलेंट या राज्यात आहे. ह्या टॅलेंटला व्यासपीठ देण्याचं काम राज्यातल्या जाणकार मंडळींनी करावं. त्यांनी प्रबोधनाचं कार्य पुन्हा हातात घ्यावं आणि हा महाराष्ट्र पुन्हा एकदा ताकदीने उभं करावं, असंच आमच्या सारख्या विद्यार्थ्यांची मनोमन इच्छा आहे. इच्छा आहे. आणि म्हणजे तुम्ही आतापर्यंत मला तुमच्या 30 वर्षामध्ये आयुष्यातील जे काय अनुभव आहेत ते मला सांगितले. बाकी तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही तुमचं पुढील कार्यरत काय असेल किंवा उद्दिष्ट काय आहे पुढच्या आज वर्षांचं? लॉंग टर्म पुढच्या फार मोठा विचार आपण नाही केलेला की काय आपल्याला कुठं घेऊन जायचंय. कारण आता परिस्थिती तुम्ही पाहताय. आम्ही ज्या सार्वजनिक राजकीय क्षेत्रात काम करतोय, प्रचंड विस्कळीत झालेली आहे परिस्थिती. म्हणजे काय दिशाहीन झालेलं आहे सगळं. मग मागच्या 19 ते 24 या काळात महाराष्ट्राची जी राजकीय चळवळ होती, जी सांस्कृतिक चळवळ होती, ही प्रचंड हानी तिची झालेली आहे. आपल्याला आशा आहे की ती इथून पुढच्या काळात ती हानी सगळी भरून निघेल. याला कोण एक व्यक्ती किंवा कोण जबाबदार आहे ते काय आपण म्हणत नाही. ही सगळ्यांची ती जबाबदारी आहे की आपले या सुसंस्कृत महाराष्ट्र, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा महाराष्ट्र घडवला. पुढे मग हे सगळे नेते होऊन गेले ज्यांनी या महाराष्ट्रात खूप मोठं योगदान दिलं. ह्या राज्याची आज जी परिस्थिती झाली सामाजिक राजकीय ही अत्यंत गंभीर आहे. म्हणजे माझ्यासारख्या विद्यार्थी कार्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी व्हावा की आपण या क्षेत्रात काम करायचं का नाही. इतके वैयक्तिक हेवे दावे, कोणासोबत काम करायचं कोणासोबत नाही करायचं, विचारधारेचा ताळमेळ नाही, प्रचंड दयनीय अवस्था झालेली आहे. तर ही एकदा पिक्चर क्लिअर व्हावं राज्याचं आणि एक आपला जो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे तो पुन्हा एकदा दिसावा आणि त्यात आपला खारीचा वाटा असावा. ह्या पलीकडे काय एखाद्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्याचं उद्दिष्ट असू शकतं. आणि मग जे व्यवसाय आपण करतोय
नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल किंवा रिअल इस्टेटमध्ये काय चालू असेल किंवा टेक्सटाईल मध्ये काय चालू असेल, ते व्यवसाय आपल्या तल्लीनतेने चालू राहावे. आज 50 घरं विकू, पुढच्या 5 वर्षात 1000 घरं विकण्याचं लक्ष आम्ही सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे. मला तरुणांना किंवा आमचे जे विद्यार्थी सहकारी आहेत, त्यांना सांगायचे आयुष्यात प्रत्येकाच्या बरे वाईट दिवस येतात, बरं. बॅड पॅच येतात. आपण चालत राहणं आपल्या हातात आहे. खचायचं नाही. सगळ्यात माझं मूळ आहे, बेस आहे, फंडामेंटल आहे. खचायचं खचायचं नाही. चालत राहायचं. चालत राहायचं. एक ना एक दिवस तुमचा दिवस येणार आहे. मी तुम्हाला परत परत सांगतो सगळ्यांना की आपण आपल्या कर्तव्यावर ठाम राहू, आपल्या विचारांवर ठाम राहू. जर तुमच्याकडे क्षमता असेल, तुमच्याकडे गुणवत्ता असेल, मी खूप गांभीर्याने सांगतो की ह्या जगात अशी कुणीही नाही की तुम्हाला थांबवेल. बरोबर. 2 वर्ष थांबवेल, 3 वर्ष थांबवेल, परत थांबणारा कंटाळून जाईल. त्यानंतर आपले दिवस येणार आहे आणि त्या दिवसाची वाट पाहू, काम करत राहू. नक्कीच. खूप खूप धन्यवाद आकाश दादा, तुम्ही वेळात वेळ काढून पॉडकास्ट वरती आलात. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, की तुम्ही जो काही वेळ आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे? नाही, खूप आवडलं. मला तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा ही संकल्पना मांडली की आपण असं करूयात, माझ्यासाठी पण हे नवीनच होतं. पण मी पण विचार केला की ठीक आहे, आपल्याला एका मोठ्या जनसमुदायासमोर आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल, आपण ती घेतली पाहिजे. आणि तुम्ही सगळे ज्या पद्धतीने हे सगळं ऑर्गनाईज केलं, करताय, ही कौतुकाची बाब आहे खरं तर. आणि हे पुढच्या 50 वर्षांचा हा ठेवा आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पुढचं जग सगळं हे व्हिडिओवरती आलेलं आहे. बरोबर. तर जे तुम्ही इनिशिएट करताय, जे चांगले गेस्ट बोलवताय, लोकांना चांगला कंटेंट तुमच्याकडून डिलिव्हर्ड होईल. आणि जे आपण बोललो की चौकटीच्या बाहेर जाऊन आपल्याला माहिती आपण घेतली पाहिजे आणि आपण दिलीही पाहिजे. देण्याचं काम तुम्ही करा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. धन्यवाद. हे होते आकाश झांबरे पाटील आपल्या सोबत. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटूयात कधी वेळ मिळाला. नक्कीच आपण थँक्यू. मला आवडेल परत एकदा काहीतरी वेगळ्या विषयावर सविस्तर तुमच्याशी गप्पा मारायला. नक्कीच. थँक्यू सो मच.